आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडी। तर ही भेंडी मी छोटीच घेते आणि ह्याचे 4 भाग करणार आहे। तुम्ही बघू शकता भेंडी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता मी व्यवस्थित हिला सुकवून घेणार आहे, कारण की कुरकुरी भेंडीमध्ये जर थोडंसं जरी पाणी आलं तर भेंडी चिकट होऊ शकते। म्हणून भेंडी मी सुकवून घेतलेली आहे। आता मी याचे 4 भाग करणार आहे, पण हे मी पुढचं टोक काढून घेणार आहे आणि मागचे असे पातळ पातळ स्लाइस करायचे आपण ह्याला। या पद्धतीने मी सगळी भेंडी चिरून घेते। हे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतले, म्हणजे मला मिक्स करायला बरं पडेल। हे तांदळाचं पीठ 2 चमचे, 2 चमचे बेसन घालते, अजून थोडंसं घालते, 1 चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिर पावडर घातली आहे, लिंबू, सगळ्यात शेवटी मीठ घालायचंय। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा। आता तुम्हाला हे थोडंसं असं ड्राय वाटत असेल ना, एकदम सुकं सुकं, किंवा हे पीठ असं खाली राहिलंय, तर काय करायचं, एक थोडंसं पाणी घ्यायचं, एकदम थोडंसं, फक्त हात ओला होईपर्यंत पाणी घ्यायचं आणि ह्याच्यावर असं लावून त्याला व्यवस्थित ओलवून घ्यायचं असं। तुम्ही बघू शकता भेंडीला मसाला व्यवस्थित कोट झालाय। आता आपण हे फ्राय करून घेऊया। आवाज ऐकताय ना? आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ, थोडंसं मीठ टाकते आणि वरतून चाट मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आपली तयार झालेली आहे कुरकुरी भेंडी।